नमस्कार मंडळी. तर जॉबवरून येता मी फ्रेश असा भाजीपाला घेऊन आले. त्याला व्यवस्थित साफ करून निवडून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिलं. आणि आज मी जेवणामध्ये बनवणार होते वरण भात, फ्लावरची भाजी आणि भाकरी. भाज्या निवडून झाल्या की इथं मी फ्लावर कट करून घेतला आणि त्याला मस्त असं कोमट पाण्यामध्ये ठेवून दिलं, कारण कोमट पाण्यामध्ये फ्लावर स्वच्छ निघतो. इथं मी डाळ भाताचं कुकर लावलं होतं आणि डाळ शिजली की लगेचच मी वरणाला फोडणी दिली. सिंपल असं वरण भात बनवलं आणि वरण भात मला रोज दिलं तरी चालेल, कारण माझं फेवरेट आहे. वरण झालं की लगेचच मी भाकरी बनवायला घेतल्या आणि आज मी तांदळाची भाकर बनवणार होते. मस्त अशी भाकर बनवून घेतली. आणि हा भाकरीवरून एक किस्सा आठवला लहानपणीचा. मी 7वीमध्ये होते तेव्हा मला भाकरी बनवायला फार आवडायचं. पण माझी आजी तेव्हा मला भाकरी बनवू देत नव्हती, कारण मी लहान होते. पण आजी जेव्हा कामाला जाईल ना तेव्हा माझी एक फ्रेंड होती लहानपणीची, ती माझ्या घरी अभ्यासाला म्हणून यायची आणि मला चुलीवरती भाकरी शिकवायची. आणि ज्या भाकरी चांगल्या होतील ना त्या मी ठेवून द्यायच्या आणि ज्या भाकरी खराब झाल्या ना त्या मी फेकून द्यायच्या. आणि हे पण आजीला अजून माहीत नाही. आता तिने जर हा व्हिडिओ बघितला ना तर तिला आत्ता माहीत होईल. पण असं ती आत्ता काही बोलणार नाही. नंतर मी मस्त अशा 2 भाकरी बनवून घेतल्या आणि माझी भाकर रोज फुगते, पण आज नेमकं व्हिडिओ बनवायचा होता म्हणून फुगली नाही. नाहीतर तुम्ही म्हणताल की हिला भाकरी येत नाही, लहानपणापासून शिकते तरी पण. नंतर मस्त गरमागरम जेवण वाढलं आणि मस्त खाऊन घेतलं भूक लागलेली. जेवण झालं की सगळं घरातलं काम आवरलं, राहिलेलं रात्रीचं रुटीन माझं किचन वगैरे क्लीन केलं. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.